विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स क्लास 12 फिजिक्स चॅप्टर 2. आजच्या लेक्चरला आपण या चॅप्टर 2 च्या एक्सरसाइज मधील न्यूमेरिकल प्रॉब्लेमचं सोल्युशन बघतो आहोत. आजच्या या पार्ट 1 लेक्चर मध्ये आपण एक्झाम्पल नंबर 10, 11 आणि 12 बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 10 असं आहे बघा. फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ द ओशन इफ pressure on the free surface of liquid is 1 atmosphere. We have also given density of sea water is equal to 1060 kg per meter cube. आता सोल्युशन मध्ये सर्वप्रथम आपल्याला डेटा कलेक्ट करावा लागतो. तुम्हाला प्रेशर P विचारलेला आहे. देअरफॉर प्रेशर P इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यानंतर हाईट तुम्हाला दिलेली आहे जी आपण h ने डिनोट करणार 200 मीटर. त्यानंतर डेन्सिटी ऑफ लिक्विड दिलेली आहे जी आपण रो ने डिनोट करणार, ती आहे 1060 kg पर मीटर क्यूब. मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आपण स्मॉल g ने डिनोट करतो ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची. ही एक्झाम्पल मध्ये दिलेली असो अथवा नसो ती आपल्याला g ची किंमत 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची असते. आता ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आपण P0 ने डिनोट करतो 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल हे या प्रेशरचं युनिट आहे. आता आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा तो फॉर्म्युला असा आहे P इज इक्वल टू P0 प्लस रो Hg. किमती सबस्टिट्यूट करूया. प्रेशर इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁵ ही P0 ची किंमत झाली. हे प्लस आता रो ची किंमत 1060 इंटू h इज 200 इंटू g इज 9.8. ओके मित्रांनो, आता हे आपल्याला कॅल्क्युलेशन लॉगच्या साह्याने करायचं. पण लॉगेरिथम मध्ये असं ॲडिशन साठी कोणताही रूल नसतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं 1.013 इंटू 10⁵ सध्या तसंच ठेवायचं. पुढं प्लस साइन आहे ते पण तसंच ठेवायचं. आपण लॉगेरिथमचा वापर करून इतका प्रॉडक्ट करून घेणार आहोत. हा प्रॉडक्ट केल्यावर त्याचं उत्तर इतकं येतं. पण हे उत्तर कसं आलं ते आपण एकदा बघून घेणार आहोत. ओके सो 1060 इंटू 200 इंटू 9.8 हा प्रॉडक्ट आपण लॉगच्या साह्याने करणार आहोत. सर्वप्रथम आपण काय करतो की जो प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचा आहे त्याला x मानतो. सो लेट x इज इक्वल टू 1060 इंटू 200 इंटू 9.8. आता आपण दोन्ही बाजूला लॉग घेत असतो. सो टेकिंग लॉग टू बोथ साइड्स. या बाजूला लॉग घेतला तर लॉग ऑफ x, या बाजूला लॉग घेतला तर लॉग ऑफ 1060 इंटू 200 इंटू 9.8. आता लॉगच्या साह्याने हे सोडवायचं कसं तर लॉग ऑफ 1060 गुणाकार असेल तर ॲडिशन, लॉग ऑफ 200 परत गुणाकार असेल तर ॲडिशनचं चिन्ह द्यायचं, लॉग ऑफ 9.8. मित्रांनो आता हे लॉग रिथम मध्ये आपल्याला किमती बघण्यापूर्वी या प्रत्येकाची आम्हाला कॅरेक्टरिस्टिक काढून घ्यायची असते. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, डेसिमलच्या लेफ्ट साइडला असणारे डिजिट किती आहेत मोजा. त्यापेक्षा एक न कमी ही त्याची कॅरेक्टरिस्टिक लिहायची. आता इथं डेसिमल कुठंच नाही म्हणजे एंडला आहे. किती डिजिट आहेत 1, 2,
3 4. जर 4 डिजिट आहेत तर ह्याची कॅरेक्टरिस्टिक 1 न कमी म्हणजे झाली 3, की लगेच आपण डेसिमल पॉइंट द्यायचा. आता ही किंमत आपण लॉग टेबलमध्ये बघणार आहोत. पुढं आहे हे 200. डेसिमल आहे का कुठं? नाही. याचा अर्थ एंडला डेसिमल आहे. मग डेसिमलच्या आत किती डिजिट आहेत? 1 2 3. जर 3 डिजिट आहेत तर यापेक्षा 1 न कमी म्हणजे कॅरेक्टरिस्टिक झाली 2, की लगेच डेसिमल देऊन टाकायचं. आणि याचा लॉग हा कसा आहे तो आपण लॉग टेबलवर बघूया. पुढं आहे प्लस. लॉग ऑफ 9.8 हे डेसिमल. याच्या अलीकडं लेफ्ट साईडला बघ एकच डिजिट आहेत. मग 1 पेक्षा 1 न कमी ही त्याची कॅरेक्टरिस्टिक होईल. 1 पेक्षा 1 न कमी म्हणजे 0, म्हणून 0 लगेच डेसिमल पॉइंट द्यायचा. आता 98चा हा लॉग आपण लॉग टेबलमध्ये बघूया. ओके, तर अशा रीतीनं आता आपण याचं लॉग टेबलमध्ये किमती बघणार आहोत. तर मित्रांनो, लॉग टेबलमध्ये हे लॉगॅरिथमचं पेज. आता आपण 1060चा लॉग बघतो. म्हणजे पहिल्या कॉलममध्ये आम्ही 10 ही संख्या बघणार. आता 10च्या रेषेत सरळ असं आपल्याला पुढे जायचं. आपण आता 6 पाशी येणार. हे बघा, हा 6चा कॉलम. इथं संख्या दिलेली आहे 0253. याचा अर्थ काय झाला? 10चा 6 मध्ये लॉग येतो 0253. ओके, मग आता पुढं परत 0 आहे आणि 0चा मेन डिफरन्स नसतो, कारण मेन डिफरन्स 1 ते 9चा असतो, 0चा नसतो. त्यामुळे आपल्याला हीच किंमत त्याची लिहायची आहे. परत बघा, 10चा 6 मध्ये लॉग आहे 0253. ओके, म्हणून मी काय केलं की हा जो 1060 आहे याची कॅरेक्टरिस्टिक तर मी लिहून टाकली होती, डेसिमल देऊन टाकला होता. आता 10चा 6 मध्ये लॉग आपण मगाशी पाहिला तो आता 0253. ओके, त्यानंतर हे प्लस साइन आपण दिलतो. त्यानंतर ह्याची कॅरेक्टरिस्टिक सुद्धा लिहिली. आता आपल्याला 20चा 0 मध्ये लॉग बघायचा आहे. तर हे बघा मित्रांनो, लॉगॅरिथमच्या पेजवर हा पहिल्या कॉलममध्ये 20चा मला 0 मध्ये लॉग बघायचा आहे. हा 0चा कॉलम आहे. तो किती आहे? 3010 3010. म्हणजे याचा अर्थ 20चा 0 मध्ये लॉग झाला 3010. म्हणून या इथं मी लिहिलं 20चा 0 मध्ये लॉग 3010. आता मला 98चा 0 मध्ये लॉग बघायचा, कारण पुढं काहीच नाही म्हणजे 0 मध्ये. 98चा 0 मध्ये लॉग बघायचा. तर हे बघा मित्रांनो, लॉगॅरिथमचा हा पेज. याच्या पहिल्या कॉलममध्ये मी 98 शोधणार. हे बघ, या इथं 98 लिहिलं आणि त्याचा 0 मध्ये म्हणजे पहिल्या कॉलममध्ये संख्या किती आहे? 9912. ओके, याचा अर्थ काय झाला? 98चा 0 मध्ये लॉग झाला 9912. म्हणून या इथं मी 98 0 मध्ये लॉग लिहिलेला आहे 9912. मित्रांनो, अशा रीतीनं हे लॉग बघून झाले. आता प्रत्येकाच्या मध्ये ऍडिशनचं साइन आहे, म्हणून या तिघांची आपण ऍडिशन करणार आहोत. 2 प्लस 0 दॅट इज 2. 2 प्लस 3 दॅट इज 5. मग 1 प्लस 1 दॅट इज 2. 2 प्लस 5 दॅट इज 7. 9 प्लस 0 is 9. 9 plus 2 that is 11. Carry 1 म्हणजे हातचा 1 आला. 9 ने 10. 10 3 13. 13 plus 0 that is 13. इथं 3 लिहिला. कॅरी 1 म्हणजे हातचा 1 आला. 1 अधिक 2 3. 3 अधिक 3 6. अशी ही मी ऍडिशन केली. सो लॉग ऑफ एक्स ची किंमत किती आली? 6.34.
0.175. मित्रांनो, आता दोन्ही बाजूला अँटीलॉग घ्यायचा. मग हा लॉग ऑफ एक्स आहे ना, त्याच्या पुढे लिहा अँटीलॉग. हे 6.3175 आहे ना, त्याच्या पुढे लिहा अँटीलॉग. म्हणजे दोन्ही बाजूचा अँटीलॉग घेतला. तर होतं काय, हा अँटीलॉग आणि लॉग एकमेकाच्या विरुद्ध असल्यानं कट होतात आणि फक्त एक्स शिल्लक राहतो. लेफ्ट हँड साईडला एक्स शिल्लक राहिला. आता तुम्हाला याचा अँटीलॉग बघायचा. म्हणजे लॉग टेबलमध्ये अँटीलॉगचं पेज उघडा आणि त्या अँटीलॉगच्या पेजमध्ये पहिल्या कॉलममध्ये 31 बघा, त्याच रेषेत 7, तिथं संख्या किती बघा, त्याच रेषेत पुढे जा, मीन डिफरन्स 5चा बघा, तो किती येतो तो याच्या संख्येत ऍड करायचा. आता आपण यामध्ये पहिल्यांदा 6चा काहीच उपयोग करणार नाही. पहिल्यांदा अँटीलॉग बघणार, ती संख्या इथं लिहून टाकणार आणि नंतर डेसिमल देणार. तर डेसिमल कसं दिलंय 6चा वापर करून ते आपण पहिल्यांदा याचा अँटीलॉग काढू आणि मग ठरवू. ओके. तर मित्रांनो, लॉग टेबलमध्ये हे अँटीलॉगचं पेज, त्याचा हा जो पहिला कॉलम आहे, या पहिल्या कॉलम मध्ये मी संख्या शोधणार आहे 31. ओके. हे बघा मित्रांनो, ही संख्या इथं सापडली मला 31. आता 31चा 7व्या कॉलम मध्ये, हा 7वा कॉलम, या कॉलम मध्ये मला 31च्या लाईनीत किती संख्या येते ती बघायची आहे. तर ती संख्या दिसली मला 2075. ओके. आता मी असंच पुढे सरळ जाणार आणि मला 5चा मीन डिफरन्स बघायचा आहे. हा मीन डिफरन्सचा कॉलम 5वा. मग या 5मध्ये असं सरळ तुम्ही जर खाली आलात तर 31च्या रेषेत मीन डिफरन्स आहे 2चा. हा 2 या 75 मध्ये ऍड करायचा असतो, मीन डिफरन्स ऍड करायचा. मग 2075 अधिक 2 दॅट इज 2077. तर मित्रांनो, या इथं मी लिहिलं 2077. ओके. आता हे जे डेसिमल मी दिलंय ते मी काय केलं, नेहमी एका डिजिट नंतर डेसिमल द्यायचं. म्हणून 2 नंतर मी लगेच डिजिट आहे तिथं मी डेसिमल दिला. आणि हा जो 6 आहे ना, तो 6 10⁻6 लिहायचा. 10⁻, हा 6 इथं लिहायचा. ओके. म्हणजे अँटीलॉग शोधला, पहिल्या डिजिट नंतर डेसिमल दिलं आणि हा जो आहे हा 10⁻, लिहिला. म्हणजे अँटीलॉग काय आला, x = 2.077 × 10⁻6. आता मित्रांनो, दुसरी एक महत्वाची गोष्ट की हा डेसिमल आपण अजून एक घर इकडे सरकून घेतला राईट हँड साईडला, तर याच्यातून 1 वजा करावा लागतो, कारण तुम्ही एक घर राईट हँड साईडला आलात. मग हा जो 2 पॉइंट आहे तोच तुम्ही हा डेसिमल इथं लिहिला तर ते होणार 20.77. आणि त्यावेळेस बदल काय घडेल, हा 6चा होणार 5, 1 न कमी. अशी अरेंजमेंट आपण का केली, 6 का नाही ठेवलं हे आपण पुढे बघूया. ओके. सो x = 20.77 × 10⁻5. याचा अर्थ हा जो प्रॉडक्ट आहे तो 20.77 × 10⁻5 आलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, एवढं आपण लॉगच्या साह्याने सोडवलं आणि ते आलं 20.77 × 10⁻5. आता 6 असताना आपण 5च का केला, कारण इथं जी संख्या ऑलरेडी आपण लिहिली ती 10⁻5 आहे. आणि म्हणून हा जर 10⁻5 आहे तर हा सुद्धा 10⁻5च घातात यावा यासाठी आपण प्रयत्न केला. आता मित्रांनो, हे आपण ऑलरेडी लिहिलं होतं, हे आपण शोधून काढलं, त्यामध्ये आहे ॲडिशन. मग सर्वप्रथम आपण काय करू, यांची ॲडिशन करण्यापूर्वी हा 10⁻5 या दोघातून कॉमन काढून घेऊ. म्हणजे काय उरेल,
1.013 प्लस 20.77 आणि कंसाच्या बाहेर इंटू 10⁵ हा कॉमन काढला. आता मित्रांनो आपल्याला ही ऍडिशन करायची. ही ऍडिशन सुद्धा काळजीपूर्वक करा. मी ती ऍडिशन तुम्हाला करून दाखवतो. हे बघा 1.013. आम्हाला पुढची संख्या या डेसिमलच्या खालीच डेसिमल आणायचा आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे 20.77 लिहिताना डेसिमलच्या खाली डेसिमल आला. मग आता ऍडिशन करताना आपल्याला हा 3 जो आहे त्याच्या खाली काही नाही म्हणून 3 जसा तसा ठेवा लागेल. 7 आणि 1 यांची ऍडिशन होणार 8. 0 प्लस 7 7च राहणार. 1 प्लस 0 1 राहणार आणि हा 2 जसाच्या तसा. म्हणजे ही ऍडिशन झाली 21.783. ओके. म्हणून मित्रांनो ही ऍडिशन मी लिहिली 21.783 आणि हा 10⁵ इंटू जसाच्या तसा. म्हणजे याचा अर्थ प्रेशर जे आम्हाला शोधून काढायचं होतं इज इक्वल टू 21.783 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. और दिस युनिट वी कॅन राईट PA, that is Pascal. This is the final answer. आता आपण एक्झाम्पल नंबर 11 देतो. इन hydraulic lift, the input piston had surface area 30 centimeter square and output piston had surface area 1500 centimeter square. If a force of 25 Newton is applied to the input piston, calculate weight on output piston. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं त्याने म्हणलंय कॅल्क्युलेट वेट ऑन आउटपुट पिस्टन. पहिल्यांदा आम्हाला हे कळायला पाहिजे नेमकं काढायचं काय. ज्या अर्थी तो वेट ऑन आउटपुट पिस्टन म्हणतोय म्हणजे थोडक्यात आपल्याला F2 काढायचा आहे म्हणजे फोर्स काढायचा आहे. ओके. आता आपण या एक्झाम्पल वरून जर डेटा कलेक्ट केला तर तो बघा कसा होईल. द इनपुट पिस्टन सरफेस एरिया म्हणजे A1 ने आपण डिनोट करू. पहिली एरिया आहे म्हणून A1 ने डिनोट करू. ती दिली 30 सेंटीमीटर स्क्वेअर. आता मित्रांनो 30 सेंटीमीटर स्क्वेअर हे स्टँडर्ड युनिटमध्ये पाहिजे म्हणजे मीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे. हे कन्व्हर्जन कसं केलं मी तुम्हाला समजावून देणार आहे. त्यानंतर आउटपुट पिस्टन सरफेस एरिया ही दुसरी एरिया आहे म्हणून त्याला आपण A2 म्हणणार. आउटपुटसाठी सरफेस एरिया A2 म्हणणार. ती दिली आपल्याला 1500 सेंटीमीटर स्क्वेअर. हे सुद्धा सेंटीमीटर स्क्वेअर नको मीटर स्क्वेअर पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर असतं. हे पाठच ठेवा. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. ओके. म्हणजे लहान युनिटचं मोठ्या युनिटमध्ये रूपांतर करताना आपल्याला 10⁻⁻ घ्यायचा असतो. हे पण लक्षात ठेवा. मग आता दोन्ही बाजूचा आपण जर स्क्वेअर केला 1 सेंटीमीटर ही त्याचा स्क्वेअर केला आणि 10⁻² मीटर त्याचा पण स्क्वेअर केला. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला. 1चा स्क्वेअर तर 1 असतो. सेंटीमीटरचा स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू. आता लॉ ऑफ इंडायसेस नुसार हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. घाताने घाताला गुणायचं म्हणजे 2 जा होणार 4. हे मायनस आहे तर मायनसच येणार म्हणजे 10⁻⁻4. आता मीटरचा स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. थोडक्यात काय झालं 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर झालं. म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअरमध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजे नेमकं काय करायचं सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअरमध्ये कन्व्हर्जन करताना 10⁻⁴ न मल्टिप्लाय करावं लागतं. आता बघ 30 सेंटीमीटर स्क्वेअर आहे ना. मग तू 30 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे याला 30 ने गुणलं तर याला पण 30 ने गुण म्हणजे 30 सेंटीमीटर स्क्वेअर हा गुणाकार आला
इज इक्वल टू याला 30 गुणलं म्हणजे 30 इंटू 10⁻⁻⁴ आता झालं हे मीटर स्क्वेअर. ओके. आता दुसरी गोष्ट, आम्हाला हे डेसिमल कुठंच नाही म्हणजे या इथं आहे हे निश्चित. मग हा डेसिमल जर मी एक घर लेफ्टला आणला तर ह्या पॉवरमध्ये एक ऍड करावा लागतो. एक घर सरकला, एक ऍड केला. मग आता -4 + 1 म्हणजे -3 होत असतो. आणि अशा रीतीनं 30 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर काय झालं 3 इंटू 10⁻³ मीटर स्क्वेअर. म्हणून 30 सेंटीमीटर स्क्वेअरला मी काय लिहिलं 3 इंटू 10⁻³ मीटर स्क्वेअर. आता सेम दुसरी जी एरिया आहे 1500 सेंटीमीटर स्क्वेअर, याचं सुद्धा आपण मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन करणार. म्हणजे या 1500ला आपण 10⁻⁴ ने मल्टिप्लाय करणार. तर आता सेंटीमीटर स्क्वेअरच्या ऐवजी मीटर स्क्वेअर होणार. दुसरा नियम, आपण इथं डेसिमल बघतोय कुठंच नाही म्हणजे एंडला आहे. मग तो डेसिमल जर मी एक घर लेफ्टला आणला, तुम्हाला माहिती एक याच्यात ऍड करायचा, म्हणजे एक घर इकडे जर आणला तर ते होणार 150.0 म्हणजे थोडक्यात 150 इंटू 10 एक ऍड केला तर 10 होणार -3 मीटर स्क्वेअर. ओके. मग अशा रीतीनं आता अजून एक गोष्ट आम्हाला दिली ती म्हणजे फोर्स आपण F1 म्हणूया 25 न्यूटन हे गिवन आहे. आणि आपल्याला वेट ऑन आउटपुट पिस्टन काढायचं आहे. म्हणजे हे मी बोललो होतो तुम्हाला की हे F2 आहे म्हणजे फोर्सच आहे. हा जर F1 आहे तर याला आपल्याला F2 म्हणायचं अँड दिस इज टू कॅल्क्युलेट. ओके. म्हणजे आपल्याला F2 काढायचा आहे थोडक्यात. मग आता बाय पास्कल्स लॉ म्हणजे पास्कल्स प्रिन्सिपल F1/F2 इज इक्वल टू A1/A2. दिस इज पास्कल्स प्रिन्सिपल. F1 किती आहे 25, F2 वी डोंट नो इज इक्वल टू A1 किती आहे 3 इंटू 10⁻³ A2 किती आहे 150 इंटू 10⁻³ आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, अंशात आणि छेदात जे सिमिलर टर्म्स आहेत ते आपण कट केल्या. म्हणजे 10⁻³ अंशातला आणि 10⁻³ छेदातला कट. मग या उरलेल्या 150 हे तर कट झालं, 150 तुम्ही याला मल्टिप्लाय करा म्हणजे 25 इंटू 150 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि ऍट द सेम टाइम हे कट झालेले फक्त 3 उरला, हा 3 याच्या खाली आणा तर F2 या जागी आणून ठेवा म्हणजे ते झालं /3 इज इक्वल टू हा F2 इथं आला इज इक्वल टू F2. आता 3ने जर तुम्ही 150ला भागलं 150ला भागलं तर 50चा भाग जातो. 3 × 3 3 × 5 = 15 0 150चं 50 होणार. आणि 25 इंटू 50 तो गुणाकार येणार 25 इंटू 50 दॅट इज 1250. तो F2 म्हणजे फोर्स म्हणजेच वेट ऑन आउटपुट पिस्टन किती आला 1250 आणि युनिट फोर्स आहे म्हणून देणार तुम्ही न्यूटन. सो वेट ऑन आउटपुट पिस्टन इज इक्वल टू 1250 न्यूटन. ओके. एक्झाम्पल 12 बघा. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स acting on a rain drop of diameter 1 mm falling with a uniform velocity 2 meters per second through air. The coefficient of viscosity of air is 1.8 into 10⁻⁵ Newton second per meter square. ठीक आहे. मग आपण F म्हणजे फोर्स, व्ही म्हणजे विस्कस, FV म्हणजे विस्कस फोर्स इज टू कॅल्क्युलेट असं लिहिलं. तुम्हाला डायमीटर ऑफ रेन ड्रॉप दिलेली आहे ती आपण स्मॉल डी ने डिनोट करू. ती किती दिली 1 mm 1 मिलीमीटर.
मग आता 1 mm जर डायमीटर आहे तर तुम्हाला माहिती रेडियस दॅट इज डिनोटेड बाय आर. आर इज इक्वल टू रेडियस ऑफ रेन ड्रॉप. याच्या निम्म असतं 1च्या निम्म 0.5 mm. ओके. आता तुम्हाला ह्या mmचं रूपांतर मीटरमध्ये करायचं आहे. तर हे कसं आलं ते एकदा बघून घ्या. लक्षात हे ठेवा की 1 mm इज इक्वल टू 10⁻³ मीटर. हे लक्षात ठेवायचं. जसं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर असं आपण लिहिलं होतं बघा. तसंच 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर. मग हा जो 0.5 आहे ते mm मध्ये दिलं. थोडक्यात त्याला तुम्ही 10⁻³ ने जर मल्टिप्लाय केलं या 0.5 ला तर ते मीटरमध्ये कन्वर्ट होईल. आता दुसरी गोष्ट अशी आहे की हा डेसिमल आपण जर या बाजूला आणला म्हणजे राईट साईडला आणला तर आता एक घर तुम्ही राईटला आलात म्हणून यातनं एक मायनस करायचा. 10⁻³ म्हटले त्या -3 मधून एक मायनस करायचा. आता -3 -1 दॅट विल बिकम -4. आणि अशा रीतीनं हा डेसिमल एक घर राईटला आल्याने होईल ते 5.0 म्हणजे थोडक्यात 5 × 10 होणार आता -4 मीटर. ओके. म्हणजे हे रेडियसचं mmचं रूपांतर मीटरमध्ये झालं. आता पुढे तुम्हाला दिले व्हेलॉसिटी जी आपण व्ही ने डिनोट करतो. व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंद असं दिलेलं आहे. शिवाय त्याने तुम्हाला ईटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ एअर दिलेली आहे. ती आहे 1.8 × 10⁻5 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आता फॉर्म्युला काय आपण वापरणार. विस्कस फोर्स FV इज इक्वल टू 6 × पाय × ईटा × R × V. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा विस्कस फोर्सचा आहे. आता मित्रांनो तुम्हाला फक्त किमती भरायच्या आहेत. हा 6 ॲज इट इज ठेवा. पायची किंमत 3.14. ईटा 1.8 × 10⁻5. R 5 × 10⁻4 आणि V म्हणजे व्हेलॉसिटी 2. ओके. आता आपण सर्वप्रथम काय करू मित्रांनो. हे 10⁻5 आणि 10⁻4 शेजारी आणून घेऊ म्हणजे उरलेल्या संख्या एका शेजारी येतील. हा 6 हा 3.14 हा 1.8 हा 5 हा 2. ओके. आणि मग एंडला × 10⁻5 10⁻4. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे 10⁻5 × 10⁻4 आहे ह्याला आपल्याला लॉ ऑफ इंडायसेसने गुणाकार करायचा. म्हणजे लॉ ऑफ इंडायसेस असं सांगतो 2 इंडायसेसचा गुणाकार असेल तर त्यांच्या घातांची बेरीज करा. -5 -4 ॲडिशन झाली -9 म्हणजे 10⁻9 हा गुणाकार झाला. आता ह्या ज्या संख्या आहेत यांचा आपण गुणाकार कसा घेणार ते पण बघा. 6 × 3.14 या दोन संख्यांचा गुणाकार घेऊया. तो येतो 18.84. हा इंटू 18 × 5 × 2 हा जर गुणाकार तुम्ही केला तर तो येतो 180. आता 180 आणि डेसिमल येतो एक घरानंतर म्हणजे थोडक्यात ते येतं 18.0 म्हणजे ते 18. हा जर 18 पंचे 90 90 दुने 180 केलं तर 180ला तुम्हाला एक घरानंतर डेसिमल द्यायचा आहे म्हणजे तो होणार 18.0 म्हणजे थोडक्यात 18. ओके. मग हा गुणाकार केला तो इतका आला. हा गुणाकार केला तो इतका आला. आता आपण हा गुणाकार डायरेक्ट पण करू शकतो किंवा हा गुणाकार आपण लॉग टेबलने सुद्धा करू शकतो. मी हा गुणाकार लॉग टेबलने करून दाखवला. हे बघा मित्रांनो 6 × 3.14 गुणाकाराला 18.84 आपण वरच पाहिले.
त्यानंतर 1.8 इंटू 5 इंटू 2 हा गुणाकार आपण करून बघितला, तो आला 18.0. आता या दोघांचा आपण लॉग बघणार आहोत. 18.84चा लॉग आणि 18चा लॉग आपल्याला बघायचा. तुम्हाला माहिती लॉग बघण्यापूर्वी लॉग टेबलमध्ये या संख्येचा लॉग बघण्यापूर्वी आपण कॅरेक्टरिस्टिक लिहित असतो. पूर्णांकात किती अंक आहेत? 2. 2 डिजिट आहेत. 1 न कमी घ्यायचा म्हणून कॅरेक्टरिस्टिक झाली 1. लगेच डेसिमल पॉइंट देऊन टाकायचा. आता हे तर आपण लॉग टेबलने संख्या बघणार आहोत. याचं बघा 18 इथं डेसिमल आहे, म्हणजे डेसिमल पॉइंटच्या अलीकडं 2च संख्या आहेत. मग 2 पेक्षा 1 न कमी म्हणजे याची पण कॅरेक्टरिस्टिक झाली 1. आता ही संख्या आपण लॉग टेबलमध्ये बघूया. मित्रांनो, लॉग टेबलमध्ये हे लॉगेरिथमचं पेज. आता मला काय बघायचं आहे? 18चा 8 मध्ये आणि 4चा मीन डिफरन्स. तर पहिल्या कॉलममध्ये मी 18 शोधणार. हे बघ, मला या इथं 18 दिसला. आता 18चा मला 8 मध्ये लॉग बघायचा आहे. 8च्या कॉलममध्ये 8च्या कॉलममध्ये किती आहे? 2742. बघून घे, हा 8चा कॉलम आणि ही 18च्या रेषेतली संख्या. ओके, आता 2742 आल्यावर तसंच तुला पुढे जायचंय. मीन डिफरन्स 4चा बघायचा आहे. हे बघ, हा 4चा कॉलम, मीन डिफरन्स आहे 9. मग तू काय करशील? हा 9 या 42 मध्ये ऍड करशील तर ते होणार 2751. हे बघ, हा कॅरेक्टरिस्टिक आपण अगोदर लिहिता, डेसिमल पॉइंट पण दिलता आणि आता लॉग पाहिला तो आला 2751. ओके, त्यानंतर तुला 18चा 0 मध्ये लॉग बघायचा आहे. आता इथं मीन डिफरन्स नाही बघायचा, फक्त 18चा 0 मध्ये म्हणजे या इथं पहिला कॉलम 0च असतो. ती संख्या आहे 2553 म्हणून या इथं मी लिहिलं 2553. आता मित्रांनो, यांची आपल्याला ऍडिशन करायची. 1 + 3 दॅट इज 4, 5 + 5 दॅट इज 10, कॅरी 1 हातचा 1 आला. 7 + 5 12, 12 + 1 दॅट इज 13, परत कॅरी 1 हातचा 1 आला. 2 + 2 4, 4 + कॅरी 1 दॅट इज 5. या इथे लिहिलं मी 5. लगेच डेसिमल दिलं. 1 + 1 2. आता तुला ह्याचा अँटीलॉग बघायचा आहे. मित्रांनो, अँटीलॉग ऑफ 2.5304 म्हणजे पहिल्यांदा तू अँटीलॉग मध्ये ही संख्या बघ, त्याचा अँटीलॉग किती येतो तो इथं लिही आणि मग डेसिमल देऊ आपण. हा जो डेसिमल दिलाय तो कसा दिला आपण नंतर बघूया. पहिल्यांदा हे तर बघून घेऊया अँटीलॉग मध्ये. तर हे बघा मित्रांनो, हे आहे अँटीलॉगचं पेज. आता मला पहिल्या कॉलम मध्ये 0.53 बघायचा आहे. हे बघा, हा 0.53. त्याचा 0 मध्ये अँटीलॉग बघायचा आहे. हा 0चा कॉलम किती संख्या आहे? 3388. आता मला 4चा मीन डिफरन्स बघायचा आहे. मी या 53च्या लाईनमध्ये असा सरळ इकडं आलो आणि मी 4चा मीन डिफरन्स पाहिला, तो 3 दिसतोय. मग 3 याच्यात जर मी ऍड केला, या 88 मध्ये 3 जर ऍड केला तर 3391 होणार. म्हणजे 53चा 0 मध्ये आणि 4चा मीन डिफरन्स येणार 3391. म्हणून या इथं मी याचा अँटीलॉग लिहिला 3391. आता याचा अँटीलॉग मी बघितला, इथं लिहिला, फक्त डेसिमल मला यानुसार द्यायचं आहे. पहिली गोष्ट तुला माहिती आहे, 3391 ही संख्या आपण अँटीलॉग म्हणून पाहिली, त्यात नेहमी पहिल्या डिजिट नंतर डेसिमल द्यायचा. ओके, आणि हा जो 2 आहे तो 10⁻² लिहायचा आहे. म्हणजे काय झालं? 3.391 इंटू 10⁻² हे त्याचं उत्तर आलं. आता बघा, मी हा जो गुणाकार केला तो एवढा होता, त्याची किंमत किती आली?
3.391 इंटू 10⁻². ओके. आता हा 10⁻⁻9 ॲज इट इज ठेवला, जसाच्या तसा ठेवला. लॉगमध्ये त्याचा वापर केला नव्हता म्हणून तो मी तसा ठेवला. मग आता लॉ ऑफ इंडायसिस असं सांगतो, गुणाकार असेल तर घातांची बेरीज करा. हा -9 आहे, हा +2. -9 +2 वजाबाकी होऊन येणार 7 आणि त्या वजाबाकीला मी मोठ्या संख्येचं चिन्ह देणार म्हणजे -7. सो फायनल विस्कस फोर्स FV is equal to 3.391 इंटू 10⁻⁻7 युनिट राहणार न्यूटन. तर मित्रांनो, अशा रीतीनं आपण आजच्या लेक्चरला हे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, 10, 11 आणि 12. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.